ट्रॅकवरती मजर खान आणि विहान सलामीचे बॅटर. पहिलाच बॉल इथे वाईट घोषित करतायत पंच. अवंतर स्वरूपाची 180 धाव इथे खात्यामध्ये येते. आणि अजून एक वाईट बॉल येतोय. सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईट आलेत. पुढचा बॉल यावेळी लेग स्टंपच्या बाहेरून अजून एक अतिरिक्त धाव. अजून एक वाईट बॉल आलाय. पुढचा चेंडू यावेळी देखील पाहावं लागेल की चेंडू पायाला आदळलाय. येस सर, लेग बाईस. इथे देखील मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता पण डॉट बॉल आलाय. अगदी थोडीशी बॅटरने देखील जंप घेतली, उसळी घेतली आणि त्यानंतर कव्हर्सवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह. इथे हलक्या हाताने आता बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा इथे प्रयत्न केला. तो देखील बॉल बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. जितू गायकवाड आता कमबॅक करतायत. सलगचे जे वाईट आलेत आणि त्यानंतर जितूने देखील आता कमबॅक केलाय. गुड बॉलिंग. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय चौकार. नो बॉल आहे, नो बॉल असणार आहे. कसला नो आहे सर? लाईन नो आहे. लाईन नो. ओके, लाईन नो आहे. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. विहान पुढे सरसावून पुन्हा एकदा अजून एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि यावेळी देखील पंचांनी नो कॉल केलाय. लाईन नो पुन्हा एकदा पंचांनी केलाय. फ्री हिट देखील आता कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू. इथे देखील हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक धाव इथे देखील मिळेल आणि ती देखील डिक्लेअर स्वरूपाने मिळणार आहे. म्हणजेच काय तर चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये निघून गेलाय. इथे देखील चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. वन टू गो. पुढे सरसवलंय तर बॅटची हलकीशी कडा लागते आणि कॅच इथे कंप्लीट होत आहे. विहान यांची विकेट संपुष्टात आली आहे. शेवट गोड केला. जितूच्या या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट येते. योगेशजी पालकर सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. या योगेश सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिलाच बॉल पंच नो बॉल घोषित करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश येतोय. प्रथमेश पाटील. आणि आता इथे फ्री हिट होता. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड. खेळ काय सुरू आहे, खेळामध्ये सुरू काय, हे सगळं लक्षात असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल विकेटचा प्रयत्न केला होता. अगदी पुढ्यातला चेंडू होता. आवाक्याच्या बाहेर निघून गेलाय. आलाय चौकार 4 धावांसाठी. आता हिटमॅन सीसी या टीमला देखील ना मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त धावा देखील त्यांना बनवाव्या लागतील. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय, मोठा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आहे.
इथे देखील एक चांगला स्ट्रोक आलाय आणि हा देखील बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. इथे देखील आलाय दणदणीत चौकार. मजर सर काय डिसिजन आहे फायनल? डॉट बॉल आहे. ओके. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली बॉलिंग करतोय कृष्णा जयस्वाल. आणि इथे देखील यॉर्करचा वापर केला. वाईडिश यॉर्करचा इथे वापर करत असताना विकेटचं पतन होत आहे. बॅटर आउट होतोय. आशुतोष यांची देखील खेळी आता इथे संपुष्टात आली आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 to go. धावा झाल्यात 22 धावफलकावरती आणि 5 विकेट्स देखील गेल्यात प्रथम बॅटिंग करत असताना हिटमॅन सीसी या संघाच्या. शेवटचा बॉल आता या षटकामधला. आणि इथे वाईट बॉल असणार आहे. पिचिंग देखील अगदी लेग स्टंप वरती. तिकडनं चेंडू बाहेर निघाला. वाईट बॉल आहे. 23 झाल्यात. (23) 23 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल यॉर्कर. सुरेख गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे केली आहे. डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा 5 विकेट देखील गेल्या तिथे हिटमॅन सीसी या संघाच्या. चला भरपूर विलंब आपण करताय. विनंती आहे आपण थोडंसं स्पीड अप करा. जगदम स्पोर्ट्स निर्वाणा जगदम स्पोर्ट्स आपल्याला विनंती आपण थोडंसं स्पीड अप जरूर करा. परांगण पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. फेस करण्यासाठी मार्क सैनी. बेस्ट वर्सेस बेस्ट ही कॉन्टेस्ट आहे. ही रायव्हलरी आहे. पहिला बॉल बॅटची कडा. फ्लाइंग स्लिपवरती चेंडू ट्रॅव्हल आहे. अगदी संधीही मिळेल नाहीये.
डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर बॉल ट्रॅव्हल झाला, घोषांकी क्षेत्रामध्ये निघून गेलाय. चोवीस झाले 24. APL पॅकर्स आणि साई श्रद्धा स्पोर्ट्स आपल्याला देखील विनंती, आपण देखील रेडी राहा. यानंतरची मॅच आपली असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील होणार आहे. परांगण आणि इथे व्हाईट बॉल येतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण देखील घेतोय, टर्न देखील घेतोय. अजून एक खराब चेंडू, अजून एक व्हाईट बॉल, अजून एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. आणि धाव फलकावरती जर आपण विचार केला तर 26 धावा लागल्या धाव फलकावरती. 26 ऑन द बोर्ड, द लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅटिंग फर्स्ट हिटमॅन CC आणि साईनाथ बॅटिंगसाठी आले आहेत. साईनाथ त्यांची देखील ओळख आहे, मोठ्या फटक्यांची त्यांची देखील ओळख आहे. पण आज संपूर्ण दिवसभरातच आपण पाहिलं तर त्यांची देखील बॅट थोडीशी शांत राहिली आहे. त्यांच्या देखील बॅटमधून मोठे फटके आले नाहीत. आता आवश्यकता आहे, संपूर्ण टीमला त्यांच्या ह्या बॅटिंगची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल मनकटाच्या साह्याने फ्लिक ऑफ द रेस्ट, चांगला फटका. एकच धाव इथे देखील मिळाली आहे. स्कोअर लेग वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्या एका धावेच्या साह्याने देखील धावफलक आता पुढे सरसावतोय. 27 झालेत. 3 to go. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मार्क स्ट्राईकला आलेत आणि आल्यानंतर ड्रिल करून दाखवतात. अगदी कव्हर्स आणि बॅकवर्ड पॉइंटच्या रिजनमधून त्या गॅपमधून चेंडूला ढकलायचा प्रयत्न त्यांनी केला होता. तसं होत नाहीये. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये, कारण परांगण देखील अप्रतिम गोलंदाजी करतात. पुढचा बॉल इथे देखील अगोदरच ड्रिल केलाय आणि थोडासा डान्स आपण पाहतोय ना की पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये थोडासा स्टान्स बदलण्याचा प्रयत्न, लाईन आणि लेंथ थोडीशी बिघडवण्याचा प्रयत्न, त्यात यश मिळत आहे मार्कला. वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल आणि इथे देखील चांगला फटका आहे. स्वीप केलाय चेंडूला, गॅपमध्ये अगदी ढकललाय. एक धाव अजूनही मिळणार आहे. 29 झाल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. परांगण गोलंदाजी ट्रॅकवरती. आता समोर साईनाथ असेल. आणि हलक्या हाताने फक्त मनगटाच्या साह्याने इथे एक धाव पुन्हा एकदा वसूल करतायत. सिंगल डबल मध्ये फक्त ड्रिल होते. इथे 30 धावा झाल्यात. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि डबल ट्रबल ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. पाहूयात कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय डबल ट्रबल ओव्हर मध्ये. सहानी येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मोठं षटक आहे, निर्णायक षटक आहे. पहिला बॉल, बॅटची हलकीशी कडा आणि बॅटची एज लागते. चेंडू लागतोय मागच्या नेटला आणि इथे विकेटचं पतन होत आहे. वेग 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 प्रचंड वेग होता. टेस्ट मॅच जशी आपण बघतो ना, विकेट आपल्याला बनवावी लागते, ती काढावी लागते आणि तशी विकेट इथे मिळाली आहे बॉलरला. वाह, काय गोलंदाजी केली आहे. अगदी एज त्यांनी प्रोड्यूस केली आहे, एज बनवली आहे आणि विकेट मिळते. 5 धावा इथे मायनस झाल्यात. दुष्काळात अगदी 13वा महिना, गरीबी में आटा गिला. 5 मायनस. डबल ट्रबल ओव्हर आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे. म्हणजेच काय असं म्हटलं जातं ना, तर मोमेंटम कुठल्याही षटकाचा पहिल्या 2 चेंडूंवरती असतो. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तर गोलंदाजाचा मनोबल ढासळतो आणि पहिल्या 2 चेंडूंवरती जर विकेट मिळाली, डॉट बॉल आले, तर तोच मनोबल गोलंदाजाचा अगदी त्या शिखरावरती जातो. सहानी सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, फेस करण्यासाठी नवीन बॅटर. आणि यावेळी देखील फक्त ड्रिल करण्याचा प्रयत्न केला, पण सहानी यांनी ती चूक केली आहे. व्हाईट बॉल येतोय. अवंतर स्वरूपाची 180 धाव आता इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे.
पुढचा बॉल फक्त हलक्या हाताने इथे दिशा दाखवली. एक धाव चोरण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी चतुराईनी चालाकीनी ती एक धाव त्यांनी कंप्लीट केली आहे. थोडीशी मिस फिल्डिंग, पहा किती अवधी मिळाली आहे त्यांना, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड, काही मिली सेकंडची अवधी तिथे मिळते आणि त्या अवधीमध्ये एक धाव ते पूर्ण करतात. कॉलिंग करणं देखील तेवढं महत्वाचं आहे. कॉल केल्यानंतर समोरच्या आपल्या पार्टनरने तो रिस्पॉन्ड करणं देखील तेवढं गरजेचं आहे. कॉल केलाय, रिस्पॉन्ड केलाय. इथे देखील बॅटची हलकीशी कडा लागते. धावचीची शक्यता असणारे बॅटर आउट आहे का? पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बॅटर नॉट आउट आहे. पंचांनी नॉट आउट इथे घोषित केलाय. म्हणजेच काय तर एक धाव इथे देखील मिळाली आहे. आपल्याला त्या 5 धावा देखील कव्हर अप करायच्या आहेत. त्या कव्हर अप केल्यानंतर आपल्याला अतिरिक्त धावा देखील बनवायच्यात, कारण डबल ट्रबल ओव्हर इथे सुरू आहे. राहुल गुप्ता बॅटिंग करण्यासाठी आल्यात. डावखुरे आताचा आक्रमक बॅटर आहे, पण ती आक्रमकता आता नाही आहे. त्याच्याकडे तो संयम पाहायला मिळतो आपल्याला. सहानी सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती. डावखुरे आताचा अग्रेसिव्ह गोलंदाज आहे आणि अशाच प्रकारे इथे देखील हा बॉल आणि पहा अक्षयचा योग्य तो कॉल आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे, कारण बॉल मोमेंटम मध्ये असताना अडवला तर आउट असेल, पण जर बॉलची मोमेंटम थांबली आहे तर नॉट आउट असणार. ओनर बोलले जाऊ द्या. नाईस, गुड गेम, शो द गुड स्पिरिट ऑफ द गेम. यामध्ये देखील अगदी बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला गेल्यानंतर फक्त पंच करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणारे. चांगलं कमबॅक केलंय. सहानी सिंग यांनी देखील खूप चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल इथे देखील ड्रिल केलंही नाहीये, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाहीये आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 5 देखील संपलंय. अक्षय अय्यर. (31) 31 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अनिकेत येतोय बॉलिंगसाठी. अनिकेत आलाय. पहिला बॉल अनिकेतचा देखील अवांतर आहे, वाईट आहे. याची चर्चा होती, याच खेळाडूची चर्चा होती. अनिकेत उर्फ धोनी या नावाची चर्चा होती. अगदी ऑक्शन वरती देखील प्रसाद सर भरपूर वेळ बरेच संघ थांबलेले आणि इथे देखील चांगल्या स्ट्रोकचा प्रयत्न केला होता. जितू असणार आहे आणि जितू यांनी चूक केली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. इथे काय घडतंय? 2 धावा इथे नाही मिळणार आहेत. एकच धाव इथे मिळेल. राहुलनी 2 धावा काढल्यात. राहुलनी वैयक्तिक 2 धावा इथे काढल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, पण धाव एकच मिळणार आहे. टीमसाठी ती एकच मिळेल. आणि इथे देखील चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळला. थोडीशी हायम ॲक्शन पाहायला मिळते, तरी देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, टर्न घेतोय. ही खासियत आहे अंडरआर्म क्रिकेटची. आणि अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग, अगदी खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आपल्याला. त्यामुळे हा नो बॉल. म्हणजेच पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट बॉल वरती देखील कॅच ड्रॉप नाही म्हणू शकत आपण, पण एक धाव नक्कीच मिळाली. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, जरूर केला होता राहुल गुप्ता यांनी. 35 झाल्यात. 3 बॉल अजूनही शिल्लक या षटकामध्ये आणि इथे अजून एक नो बॉल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असताना की गोलंदाजाला
विशेषतः अंडरआर्म क्रिकेटमध्ये फेरबदल करणं देखील तेवढंच कठीण आहे. अजून एक नो बॉल, सलगचे 2 नो बॉल फेकलेत आणि केतनी फेकलेत. मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न इथे अक्षय येत आहेत, काहीतरी कानमंत्र देतात. आणि हे पाहणं देखील ना, असं म्हटलं जातं प्रसाद सर की क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायचा असेल ना तर त्याच्यासाठी बेस्ट सीट कुठली आहे तर ती अंपायर सीट असते, कारण तिकडनं तुम्हाला सगळा खेळ दिसतो. 16 मिनिटांची अवधी झाली आहे बघा, 16 मिनिटांची अवधी झाली आहे. फक्त 2 मिनिटांची अवधी शिल्लक आहे, त्यामध्ये आपल्याला हे 2 षटकं पूर्ण करायच्यात. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे, हवेमध्ये असणार आहे, फ्री हिट होता आणि ते चतुराई नक्कीच आहे. बॉलरला देखील माहित आहे, मार्कला देखील ते माहित होतं फ्री हिट आहे म्हणून मोठ्या फटक्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला. राहुल गुप्ता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मागचा गेट उघडा झालाय आणि बॅटर आउट झालेत. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो ना की ऍक्शन थोडीशी फास्ट होती, हात आर्म थोडासा फास्ट झालाय पण त्यानंतर रिलीज अगदी स्लो केलाय. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्पिन झालाय, चेंडू आतमध्ये आलाय. धावा झालाय 38. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती देखील क्रॉस बॅटने खेळलेला हा फटका एकदा नक्कीच पूर्ण केली आणि फक्त सरांनी ओव्हर दिली आहे, पंचांनी ओव्हर दिली आहे आणि त्यानंतर काही होऊ शकत नाहीये. षटक क्रमांक 6 संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 39 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम हिटमॅन सीसी पहिली मॅच त्यांनी गमावलीत, दुसरी मॅचही त्यांनी गमावली आणि तिसऱ्या मॅचमध्ये ना अगदी डोलामान परिस्थितीमध्ये सामना आहे. इथून या षटकामध्ये किमान 20 धावा बनवाव्याच लागणार आहेत. एकच ओव्हर बाकी, येस, आणि 1 मिनिटाची अवधी शिल्लक आहे. चला, टीम निर्वाणा जगदंबा स्पोर्ट्स नाही फक्त 18 मिनिट आहेत, फक्त 18 मिनिट आहेत. येस, फक्त 18 मिनिट आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूयात आता कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय. रोहित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी बॅटची कडा लागते, इनसाइड एज लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 40 झाले धाव फलकावरती. संत गतीने क्रिकेट सुरू आहे, थोडंसं शांत गतीने क्रिकेट सुरू आहे. पाच बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल बॅटची कडा आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चांगली गोलंदाजी, स्लॉक ओव्हर मध्ये देखील अप्रतिम बॉलिंग करतायत गोलंदाज रोहित. अजून एक विकेटचं पतन झालंय. टीम हिटमॅन सीसी. टाइम झालाय. अख्तर सर, एक खेळाडू आतमध्ये घ्या. चला, फक्त 2 खेळाडू आता जितू मागे असतील बाउंड्री रोप वरती. हा, बाउंड्री रोप वरती फक्त 2, स्टंपच्या मागे 5 आणि त्यातील बाउंड्री रोप वरती फक्त 2. विकी यांनी जर 6 मारला तर जॅक्स यांच्याकडून 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे स्टंप आणि यष्टांच्या अगदी जवळून बॉल निघालाय. पुढचा बॉल 6 आलाय का? 6 आलाय. 500 रुपयाचं पारितोषिक देखील विकीला मिळत आहे आणि योग्य त्या वेळेवरती तो 6 आलाय. जॅक्सन यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे आणि आपण ते पारितोषिक अन्नू भोर यांच्याकडून कलेक्ट करू शकता. 46 झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता हे दडपण आहे, हे थोडंसं प्रेशर आहे जरूर. 47 धावा लागल्यात धाव फलकावरती. आणि आता इथे नो बॉल असणार आहे. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असेल. 48 फ्री हिटचा बॉल.
विकीने एक मारलाय, विकी दुसराही मारू शकतो का? क्षमता आहे विकीकडे, पण गोलंदाज चुका करतायत. बघा पहिले 3 चेंडू असं वाटत होतं काहीही समजत नाहीये बॅटरला, गोलंदाज सुदृढ गोलंदाजी करतोय, पण एक षटकार लगावला आणि त्या एका षटकारानंतर सगळं समीकरण बदललंय. 49 येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल असणार आहे. वा काय टर्न अराउंड आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि इथे देखील मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न केला होता, पण चांगली चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मी इथे आपल्याला. 1 to go. शेवटचा चेंडू 50 धावा धावफलकावरती लागल्यात हिटमॅन सीसी या संघाच्या. 50 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आणि इथे मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. अगदी पुढ्यातला चेंडू होता, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता झाल्यात का 2 धावा पूर्ण. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. शेवट नक्कीच केलाय गोड. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि धाव संख्येचा विचार केला 52. 52 धावा धावफलकावरती 53 धावेंचं लक्ष. नेक्स्ट मॅच टॉस साठी या एपीएल पॅकर्स आणि साई श्रद्धा स्पोर्ट्स या कॅप्टन्स. एपीएल पॅकर संघाचे कॅप्टन या आणि साई श्रद्धा स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन देखील या. एपीएल पॅकर संघासाठी खूप निर्णायक मॅच आहे प्रसाद सर, त्यांना जिंकणं गरजेचं आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स यांनी 2 सामने जिंकलेत आणि त्यांना क्वालिफिकेशन जर अगदी सुदृढपणे त्या नंबर 1 स्पॉटवरती करायचं आहे तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची मॅच आहे. कॅप्टन्स या त्वरित रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होईल, अन्यथा आपल्याला साई श्रद्धा स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेत. एपीएल पॅकर्स कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करा. लास्ट कॉल. एपीएल पॅकर्स टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन झालेत, एपीएल पॅकर्स आणि त्यांच्यासोबत साई श्रद्धा स्पोर्ट्स. 53 धावेचं लक्ष आहे. मध्ये सुरू आहे हिटमॅन सीसी विपक्ष निर्वाणा जगदंब स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये. हिटमॅन सीसी संघाला जर क्वालिफाय व्हायचंय तर हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे आणि तेच क्वालिफिकेशन इथे दाववरती लागलंय, कारण निर्वाणा जगदंब स्पोर्ट्स या संघासाठी देखील तेवढीच महत्वाची मॅच आहे. चला प्लीज स्पीडअप करा बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अय्यर काय सामना खेळलात. 3 बॉल 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. विकी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. विकी विपक्ष अक्षय अय्यर अशी ही लढत पाहायला मिळणार आपल्याला. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. पहिला बॉल वाईट आलाय. धावसंख्येमध्ये नक्कीच धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. पुढचा बॉल ड्रिल केलाय, चेंडू हवेमध्ये असणाऱ्या झेलची शक्यता. वड कॅच, विहान यांनी तो कॅच टिपलाय. अप्रतिम झेल टिपलाय आणि अक्षय अय्यर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू अगदी पहिल्याच बॉलवरती, पहिल्या लीगल बॉलवरती आउट होतोय. यावेळी देखील एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय.
वाईट नंतर चांगला कमबॅक केला. विकी यांनी देखील खूप चांगला कमबॅक केलाय. यावेळी देखील मोठा फटका खेळलेत आणि काय झेल टिपलाय. भरपूर अंतर कव्हर केलंय. योग्य त्या वेळेला जंप मारलीय, उडी मारलीय. पहिल्या अटेम्प्ट वरती हातात आला नाहीये पण दुसऱ्या अटेम्प्ट वरती मिळवलाय. गुड कॅच. अप्रतिम झेल. इथे देखील एक चांगला स्ट्रोक आहे. पाय आणि बॅटच्या अगदी मधोमध चेंडू होता. खोदून काढलाय बॉलला. निखिल आणि प्रथमेश पाटील अशी ही जोडी. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी नो बॉल केलाय घोषित आणि अगदी त्वरित नो बॉल घोषित केलाय. जितेंद्र सर आहेत स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि अख्तर सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्री हिट असेल. पुढचा बॉल हा फ्री हिट असेल. त्या फ्री हिटच्या बॉलवरती बघूयात निखिलच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय का, चांगला स्ट्रोक येतोय का, चांगला कनेक्शन येतोय का. इथे पुढे सरसवलेत आणि पुढे सरसवून देखील फ्री हिटचा योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न, पण तेवढं चातुर्य इथे गोलंदाजाकडे असणार आहे, विकीकडे असणार आहे. गुड बॉलिंग. आणि अजून एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. येस, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 2.5 मिनिटांची अवधी घेतली आहे. पहा, 2.5 मिनिटांची अवधी घेतली. हिटमॅन सीसी थोडंसं स्पीडअप करा. सामना थोडासा डोलामान परिस्थितीमध्ये असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यात, 2 विकेट्स देखील गेल्यात आणि अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 36 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असणार आहे. 30 बॉल्स 50 टू विन. मार्क येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि इथे काय केलंय, पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होत आहे. प्रथमेश याला तंबूच्या आशेला परतावं लागणार आहे. चांगली बॉलिंग. मार्क अप्रतिम. आपली मार्क सोडतोय, आपला छाप सोडतोय आता या स्पर्धेमध्ये. जिंकणं गरजेचं आहे. हिटमॅन सीसी टीमला जिंकणं गरजेचं आहे आणि त्याहून महत्वाचं जिंकणं इथे निर्वाणा जगदम स्पोर्ट्स या टीमला देखील असणार आहे. संयम ठेवावा लागेल. योग्य त्या वेळेवरती आक्रमणही करावं लागणार आहे, अटॅकही करावा लागणार आहे. 3 वर 3, 3 धावा 3 विकेट्स असा हा स्कोरबोर्ड. नवीन बॅटर कृष्णा जयस्वाल. इथे अजून एक विकेट येते. वर्ल्ड बॉलिंग. काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू आहे. बॅटची आतली कडा लागते आणि चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतायत. येस, चला अक्षय अय्यर. अक्षय, पूर्ण टीमला घेऊन प्लीज आपण टर्फच्या बाहेर या. विनंती आहे प्लीज. अक्षय, आयोजकांची विनंती आली आहे. अनु नाही बोलतो. मार्क सैनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. पाहूयात हॅट्रिक मिळते का. आणि इथे जर लेग बिफोर द विकेट असताना तर नक्कीच हॅट्रिक मिळाली असती मित्रांनो, कारण अगदी स्टंप्सला, अगदी यष्ट्यांना टार्गेट करणारी गोलंदाजी करतोय. व्हॉट अ बॉलिंग. आणि इथे व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. विकेट्स देखील 4 गेलेत. हो, काय मॅच सुरू आहे. पुढचा बॉल. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. धाव एकही मिळणार नाहीये, एकही धाव मिळत नाहीये. 4 वर 4 आणि 4 बॉल्सचा खेळ देखील झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. इथे देखील बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त पंच करून ती 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ती एकही धाव घेऊ देत नाहीये. म्हटलं होतं ना, मार्क सोडलाय, तो छाप सोडलाय. द मास्टर्स कप मध्ये तो छाप सोडलाय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू.
इथे देखील पुढे सरसवलेत, पुढे सरसवून थोडासा स्टेप आउट झालेत. स्टेप आउट होऊन देखील एक चांगला फटका खेळलाय मनगटाच्या साह्याने. फ्लिक ऑफ द रिस्ट, एक धाव मिळाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत धावफलकावरती आणि 4 विकेट्स देखील गेल्यात. उर्वरित 30 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 48 धावेची आवश्यकता. 5.5 मिनिटांची अवधी घेतली आहे हिटमॅन सीसी. बघा सामना खूप क्लोज आहे. शेवटच्या क्षणाला जेव्हा आपण लास्ट सेकंड लास्ट ओव्हरमध्ये असाल ना, तो खेळाडू बाउंड्री रोपवरती असणं आपल्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. तर आता स्पीडअप करा, स्पीडअप करा. आणि प्रसाद सर, आपण पहिल्या मॅच पासून पाहतोय ना, हिटमॅन सीसी टीमकडे बॉलिंग खूप चांगली आहे आणि अनेक दिग्गजांनी असं सांगितलंय, आपल्याला कुठलीही स्पर्धा जिंकायची असेल ना, यू शुड हॅव दॅट बॉलिंग लाईनअप. त्यांच्याकडे आहे ती बॉलिंग लाईनअप. एक मिनिट सर, टायमिंग पॉज करा. केलाय ना? हा केलाय केलाय. येस सर. मॅच मोठी आहे, मॅच खरोखर खूप मोठी आहे. 30 चेंडू आणि 48 धावेंवरती सामना येऊन ठेपलाय. 4 विकेट्स देखील गेल्यात. इथून चूक करून चालणार नाहीये निर्वाणा जगदम स्पोर्ट्स या संघाला. पहिला बॉल नो, वेग प्रचंड पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. ह्या चुका करणं टाळावं लागणार आहे. हिटमॅन सीसी संघाला फक्त फेअर डिलिव्हरीज फेका, डॉट बॉल फेका, विकेट्स घ्या, मॅच आपल्या खात्यामध्ये येऊ शकते. आणि इथे काय घडतंय, इथे पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. पण मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. कमबॅकची चाहूल तर नक्की झाली आहे. गोलंदाज देखील चुका करतोय. आता कॅपिटलाइज करण्याची आवश्यकता निर्वाणा जगदम स्पोर्ट्स या टीमला असणार आहे. काय चेंडू हाताळलाय. हो हो, फ्री हिटचा बॉल आणि तो फ्री हिटचा बॉल देखील वेग 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 प्रचंड वेग गोलंदाजाकडे. इथे देखील अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल आलाय. अजून एक नो बॉल फेकलाय. चांगला चेंडू होतोय ना, त्या चेंडूवरती बॅटलाही बॉल आदळत नाहीये. पण जिथे ह्या चुका होत आहेत त्या चुका इथे करणं थांबवावं लागणार आहे, टाळावं लागणार आहे आशुतोषला. हिटमॅन सीसी हाय व्होल्टेज मॅच आहे. इथे धाववरती लागलंय काय, तर आपलं क्वालिफिकेशन इथे पणाला लागलंय. त्या क्वालिफिकेशनसाठी ही मॅच पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही संघांसाठी खूप निर्णायक. इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केला. लोअर फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह केला, समोर केलाय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक आता हळूवार का असेना पण पुढे सरसावत आहे. ते पुढे सरसावत राहणं गरजेचं आहे. 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावेची अजूनही आवश्यकता आहे. निखिल आला स्ट्रायकिंग एंडला, यॉर्करचा वापर केला. चांगली फिल्डिंग झाली आहे. पण या एफर्ट्सची आवश्यकता होती का? विहान होते, त्यांच्या देखील हातामध्ये चेंडू सरळ जात होता. इथे थोडीशी मिसफिल्ड झाली असती, दुसरी धाव मिळाली असती. 10 धावा, 10 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल प्रचंड वेग आणि त्या वेगाचा चोख प्रत्युत्तर दिलाय. आपल्या बॅट मधून, आपल्या स्ट्रोक मधून चौकार आलाय. रोहितच्या बॅट मधून तो चौकार आलाय. रोहितनी षटक देखील चांगला हाताळलं होतं. आता मोक्याच्या वेळेस योग्य त्या क्षणाला त्यालाच बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे टीमसाठी. 14 ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेळ बदलते, वेळ हळूहळू बदलते. आणि इथे वाईट बॉल आलाय, अजून एक वाईट बॉल आलाय. खूप कमी वेळ लागलाय वेळ बदलायला. टाइम बदलने के लिए टाइम नहीं लगता है दोस्तों. इथे देखील पुन्हा एकदा अगदी बॅट आणि बॅटच्या मध्ये हा चेंडू होता. बॅटची हलकीची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट वरती. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्या 16 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आणि पंचांनी हा बॉल देखील नो घोषित केलाय. नो बॉल असणार आहे. लाईन नो आहे सर. येस, लाईन नो आहे. लाईन नो आहे. 17 झालेत. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, हा फ्री हिट असणार आहे. फ्री हिट वरती मोठा फटका आला. निखिलच्या बॅटमधून आला. तरी देखील समीकरण बदलू शकत होतं पण तसं झालेलं नाहीये. आशुतोषी थोड्याफार चुका केल्यात पण तरी देखील ठीक षटक हाताळलाय. 17 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 मिनिटांची अवधी देखील झाली आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल्स 36 टू विन. काय घडतंय, काय बिघडतंय? अतुल किती झालेत? 9 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी झाली आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा.
चौथं षटक. 24 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता असणार आहे. आता 9 मिनिटं आणि 50 सेकंद झाल्यात. बॉल अजूनही पडलेला नाहीये. गेल्या 1 मिनिटापासून आपण फक्त विरंगुळा निर्माण करतायत मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस बॉल आहे आणि फुल टोल इथे वसूल करतायत रोहित. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. चाबुक स्ट्रोक प्रसाद सर, अप्रतिम स्ट्रोक. यावेळी हे दडपण आहे, हे प्रेशर आहे, हे थोडंसं प्रेशर नक्कीच गोलंदाजावरती असणार आहे. शुभम गोलब गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 24 झालेत. 24. इथे देखील अजून एक आलाय का? अजून एक आलाय. पाहते सेलिब्रेशन रोहितचं, पाहते अग्रेशन आणि पाहती आक्रमकता त्याच्याकडे. षटकार इथे देखील आलाय. तो देखील बॅक टू बॅक षटकार आलाय. वा रोहित, संघाची नौका अगदी अडकलेली. त्या अडकलेल्या नौकेवरती इथे अजून एक चप्पू चालवलाय. एक धाव नक्कीच वसूल केली आहे. आणि इथे काय घडतंय? विकेटचं पतन झालंय. बॅटर आउट. निखिलची खेळी इथे संपुष्टात आली आहे. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. इथून समीकरण काय? तर समीकरण आहे 22 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. वेळ बदलली आहे. 4 धावा होत्या, 4 विकेट्स होत्या, पण आता पहा समीकरण कुठे आलंय. फक्त 2 षटकार. ते 2 षटकार आलेत रोहितच्या बॅटमधून. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय आणि वेळ बदलली आहे. शुभम गोलब त्याला देखील कमबॅक करावा लागणार आहे. समोर देखील मोठं आव्हान. परांगण पवार पीपी हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. कल्याण नगरीमधील अंडरम रिजनमध्ये खूप मोठं नाव. आणि इथे देखील चांगला लीव्ह केला. हीच त्याची ओळख राहिली आहे. अगदी यष्ट्यांच्या समोर, त्या तिन्ही स्टंपच्या समोर उभा राहतोय. लाईन चेक करतो, लेन चेक करतो आणि चांगले लीव्ह करतोय. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त पुश केलाय. पुश करो, खुश राहो, मॅच जीतो. आणि असाच प्रयत्न त्यांना सातत्याने करावा लागणार आहे. पण यानंतरची ओव्हर ती मॅचला कलाटणी देणारी असेल, डबल ट्रबल ओव्हर असेल, त्यावरती काय स्ट्रॅटेजी आहे? 21-21 असं समीकरण आहे. पुढचा बॉल फुल टॉस आणि इथे नो बॉल आहे. येस सर, नो बॉल आहे. अझर सरांचं देखील, अख्तर सरांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं. इथे देखील अजून फुल टॉस चेंडू आहे. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पंच काय घोषित करतायत? काही नाहीये. खाली आहे चेंडू. अगदी डीप होतोय, थोडंसं सबमरीन होतोय, खाली येतोय. आणि इथे फ्री हिट वरती देखील 1 धाव मिळाली आहे. ते कुठेतरी असं वाटत होतं निर्वाणा जगदम स्पोर्ट्स हा सामना गमवतोय की काय. इथून असं वाटतं आता ते जिंकतायत की काय. अजून एक नो बॉल टाकलाय. कारण हिटमॅन सीसी संघाकडून सातत्याने चुका होत आहेत. शुभम गोलबच्या या षटकामध्ये आतापर्यंत 18 आले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. जर आपण अशीच गोलंदाजी करत राहिलात ना तर ते प्रेशर जे आपण निर्माण केलं होतं, ते दडपण जे आपण निर्माण केलं होतं, ते दडपण आपल्यावरतीच येऊ शकतं. आता 1 मिनिट अतुल, बॉल किती आहेत? 4 बॉल झालेत. तो करतोय 6 वाईड, 6 विकेट वाईड, नो सिंगल, नो. हा 20 बॉल 18 मॅच आहे. अक्षय 5 बॉल झालेत का? 5 झालेत का? 19 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अक्षय तुम्ही स्कोरिंग करताय तिकडून. ओके ओके. आणि इथे पंचांनी काय घोषित केलंय? नो बॉल आहे. नो +1 असणार आहे. नो +1, नो +1. शुभम गोलब. आणि शुभमला आता उर्वरित 1 चेंडू चांगला हाताळावा लागणार आहे, पण तो फ्री हिट असणार आहे. बॅटर पूर्ण प्रयत्न करेल मोठ्या फटक्याचा. फक्त 15ची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 19. 19 बॉल्स 15 टू विन. काय घडतंय इथे? फुल टॉस चेंडू आहे आणि इथे चांगला फटका अगदी समोरच्या दिशेने. एलिव्हेशन देखील मिळालं. 1च धाव मिळणार आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे, पण तेही कठीण आहेत. त्याच्या मागचं कारण डबल द ट्रबल ओव्हर आहे. इथे डबल होत आहेत की ट्रबल होत आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण विकेट गेली ना सर 5 ऍड होतील.
13 मिनिटं आणि 40 सेकंदांची अवधी झालेली आहे. हिटमॅन सीसी बघा 14ची आवश्यकता आहे आणि जर या षटकामध्ये 7 बनवल्या ना तर मॅच फिनिश होऊ शकते. पण जर हिटमॅन सीसी संघाच्या गोलंदाजांनी साईनाथ अय्यरनी इथे 2 विकेट जर मिळवल्या ना तर मॅचला पुन्हा एकदा कलाटणी येईल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फेअर राहणं, इक्वल राहणं हे समालोचकाचं काम आहे. दोन्ही दिशेला दोन्ही संघ आपलेच आहेत. साईनाथ अय्यर गोलंदाजी ट्रॅकवरती फेस करेल रोहित. पहिला बॉल अप्रतिम हाताळलाय. गुड लीव चांगला लीव केलाय. पाच चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. आणि इथे चूक केली आहे साईनाथने, चूक केली आहे. वाईड आलाय. पुढचा बॉल इथे पंचांकडे पाहावं लागणार आहे. पंच देखील स्थिर स्थगित. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओहो काय घडतंय? चान्स घेणार नाहीये. या तीळ मात्र शंका नाहीये. रोहित कुठल्याही प्रकारचा चान्स घेणार नाहीये. मोठा फटका तो खेळणार नाहीये. इथे गोलंदाजाला असा एखादे चेंडू फेकावा लागेल ना की जिथे रोहितला तो बाद करू शकतोय. पण तसा चेंडू आहे का साईनाथकडे? आहे का की रोहितच्या बॅटमधून इरादे वेगळे होतात? रोहित एक मोठा षटकार मारतो. हे सगळं समीकरण आपल्याला या मॅच मध्ये, या षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. इथे देखील बॅटचं काहीही कनेक्शन होत नाहीये. थेट चेंडू येतोय, पायाला आदळतोय, डॉट होतोय, हरकत नाहीये. संपूर्ण टीमला देखील माहित आहे ना की इथे निर्वाणा जगदम स्पोर्ट्सच्या टीमला सामना किती महत्वाचा आहे. आणि इथे गोलंदाजाने अजून एक चूक केली आहे. सरळ चेंडू अगदी सोडला असतात तरी देखील आपण पाहिलं ना की बॅटर काहीही प्रयत्न करत नाहीये. बॅटरला फक्त डॉट खेळायचे आहेत, बॅटरला फक्त डॉट बॉल आणायचे आहेत. इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आलाय का? अजून एक आलाय. अजून एक वाईट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल टॅप केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि इथे पाहता एक धाव देखील पूर्ण केली आहे. 1 to go. परंगण लीफ केलाय, चांगला लीफ केलाय. षटक संपलाय. करूयात कॅल्क्युलेशन. किती धावा आल्यात? त्या डबल होतील. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 6 to win. आणि तो फरक देखील आता ना आपल्याला जर रन रेट मॅच करायचा असेल तर तो फरक देखील मॅच करणं गरजेचं आहे. इथून काय घडतंय? मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. इथे एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे. थोडंसं चाचपडत असताना इथे फिल्डिंग मध्ये आशुतोषची चूक केली आहे. 2 धावा आल्यात. 4ची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. लीग फॉर्मॅटची मॅच. नेट रन रेट देखील कॅल्क्युलेट होत आहे. त्याची आवश्यकता नाहीये. वा रोहित काय खेळ केलायस.